हॅलो स्टुडंट्स, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओत आपण प्रकरण क्रमांक 2 मध्ये कंपनीच्या स्थापनेच्या विविध अवस्था याचा अभ्यास केला होता. त्यानंतर आपण कंपनीच्या स्थापनेतील महत्त्वाची दस्तऐवजे यामध्ये घटनापत्रक पाहिले होते. नंतर नियमावलीचा अर्थ व व्याख्या पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपण नियमावलीच्या बाबतीत इतर माहिती घेणार आहोत. नियमावलीतील मजकूर व स्वरूप. कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीला स्वतःची नियमावली असली पाहिजे. भागांनी मर्यादित सार्वजनिक कंपनीने स्वतःची वेगळी नियमावली तयार केली नाही तरी चालते. अशी सार्वजनिक कंपनी टेबल ए मधील नियमांमध्ये थोडाफार बदल करून नियमावली तयार करू शकते. कंपनीने आपली नियमावली तयार करताना एखाद्या विशिष्ट मुद्द्याबाबत काही नियम केले नसतील तर टेबल ए मधील तरतूद कंपनीवर बंधनकारक असते. नियमावली तयार करताना ती निरनिराळ्या परिच्छेदात तयार करून त्याला योग्य क्रमांक दिले पाहिजेत. आता पाहूया नियमावलीमध्ये काय काय मजकूर असतो. यामध्ये कंपनीचे भांडवल व त्याचे विविध प्रकार, कंपनीचे भाग भांडवल उभारणी व भाग वाटपाची प्रक्रिया, कंपनीच्या भाग प्रमाणपत्राच्या वाटपाचे नियम असतात, कंपनीने भाग जप्ती किंवा जप्त केलेल्या भागाची पुनर्विक्री कशी करावी याबाबत नियम दिलेले असतात, भागांचे हस्तांतरण व भागाची वारसा नोंद, भाग विमेकऱ्यांबद्दल द्यावयाच्या कमिशन बाबतचे नियम, भाग भांडवलाची पुनर्रचना, कंपनीच्या सभेचे नियम, प्रतिनिधी निवडणुका व मतदान यासंबंधीचे नियम असतात. संचालकाच्या सभा, त्यांचे अधिकार, त्यांचे वेतन व जबाबदाऱ्या, लाभांश वाटपाच्या पद्धती व राखीव निधी यासंबंधी नियम असतात. संचालक मंडळाच्या सभेचे नियम व कार्यपद्धती असते. कंपनी चिटणीस, कार्यकारी संचालक, व्यवस्थापक यांच्या नेमणुका असतात. कंपनीचा शिक्का व त्याच्या वापरासंबंधी नियम असतात. सर्वसाधारण सभेचे प्रकार व विविध सभांचे आयोजन करण्याची कार्यपद्धती असते. कंपनीच्या विसर्जनासंबंधी तरतूद असतात. कंपनीचे हिशोब व हिशोब ठेवण्याचे नियम दिलेले असतात. कंपनीच्या हिशोब तपासणीसाठी नेमणूक कशी केली जाते याबाबतचे नियम असतात. म्हणजेच कंपनीच्या स्थापनेपासून कंपनीच्या विसर्जनापर्यंत कंपनी जी काही कामे करते त्या सर्वाबाबतचे नियम कंपनीच्या नियमावलीमध्ये आपल्याला दिसून येऊ शकतात. आता कंपनी ज्यावेळेस नियमावली तयार करते, ती नियमावली तयार केल्यानंतर जर कंपनीला त्यामध्ये काही बदल करावयाचा असेल तर तो बदल कसा होऊ शकतो किंवा त्या दुरुस्त्या कशा होऊ शकतात पाहूयात. कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापन आणि कामकाज सुरळीतपणे व्हावे यासाठी नियमावली तयार केली जाते. जर कंपनीला तिच्या नियमावलीत बदल करणे आवश्यक असेल तर कंपनी कायद्याच्या कलम 14 अनुसार कंपनी आपल्या नियमावलीत केव्हाही बदल करू शकते. याकरता काही पद्धती आहेत त्या आपण पाहूयात. यामध्ये पहिली पद्धत आहे विशेष ठराव मंजूर करून घेणे. कंपनीला त्यांच्या सभासदांच्या सभेमध्ये बहुमताने मान्यता घ्यावी लागते. कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये तो विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो की कंपनीच्या नियमावलीमध्ये असे बदल करणे अपेक्षित आहेत. एकदा का ठराव मंजूर झाला की त्याची नोंदणी अधिकाऱ्याकडे प्रत सादर करावी लागते. कंपनीचा ठराव मंजूर करून घेतल्यानंतर 30 दिवसाच्या आत, ठराव मंजूर झालेल्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत कंपनीच्या चिटणीसाला या ठरावाची प्रत नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये सादर करावी लागते. नंतर नियमावलीची प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे. तुम्ही एकदा का ठराव संमत झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्या ठरावाची प्रत सादर करणं हे गरजेचं असतं. पण नंतर कंपनीने जेव्हा ठराव मंजूर केलेला आहे तेव्हापासून 3 महिन्याच्या, लक्षात घ्या, ठरावाची प्रत 30 दिवसाच्या आत, पण ठराव संमत झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत कंपनीला नवीन नियमावली ही नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते. ठराव
30 दिवसाच्या आत आणि नवीन नियमावली 3 महिन्याच्या आत सादर करावी लागते. आणि कंपनीची ही नियमावली सादर केल्यानंतर कंपनीचा नोंदणी अधिकारी नोंदणी पुस्तकामध्ये नोंद करून घेऊन नवीन ठरावानुसार तयार केलेली कंपनीची नियमावली अंमलात आणतो. ज्या दिवशी नोंदणी अधिकारी याची नोंद घेतो त्या दिवसापासून नवीन नियमावली अंमलात आलेली असते. आता कंपनीच्या नियमावलीतील बदल अंमलात कसे आणले जातात ते पाहूया. कंपनी कायदा आणि सभासदांना नियमावलीत बदल करण्याचा अधिकार बहाल केला आहे. कंपनीचे काम सुरळीतपणे चालण्यासाठी नियमावलीत बदल करता येतो, मात्र काही अटींचे पालन करणे आवश्यक असते. आता त्या अटी कोणत्या पाहूयात. नियमावलीत दुरुस्ती किंवा बदल कंपनी कायदा किंवा सरकारने केलेल्या अन्य कायद्याशी विसंगत नसावा. जो नियमावलीमध्ये तुम्ही बदल करणार आहात तो बदल हा कंपनीच्या कायद्याशी किंवा सरकारने केलेल्या कोणत्याही नियमाशी विसंगत स्वरूपाचा असला नाही पाहिजे. घटनापत्रकातील कोणत्याही विधानाशी विसंगत असणारी दुरुस्ती नियमावलीत करता येत नाही. कंपनीचे घटनापत्रक म्हणजे कंपनीचे प्राथमिक दस्तऐवज आहे. अशा दस्तऐवजामध्ये घटनापत्रकामध्ये कोणताही दिलेला क्लॉज हा विचारात न घेता किंवा त्याच्याशी विसंगत स्वरूपाचा असा कोणताही बदल नियमावलीमध्ये करता येणार नाही आहे. कंपनीत घडलेल्या गैरव्यवस्थापनाबद्दल कंपनीला लॉ बोर्डाकडे तक्रार दिल्यास त्याची शहानिशा करून कंपनी लॉ बोर्ड नियमावलीत बदल करण्याचे आदेश देऊ शकते. यात कंपनीला परत बदल करता येत नाही. जर एखाद्या कंपनीमध्ये केल्या जाणाऱ्या व्यवस्थापनामध्ये कोणतीही अफरातफर झालेली आहे आणि या अफरातफरीबाबत कंपनी लॉ बोर्डाकडे तक्रार गेली आहे. कंपनी लॉ बोर्डाकडे तक्रार गेल्यानंतर जर लॉ बोर्ड त्या अफरातफरीची शहानिशा करत असेल आणि त्याच्यावर उपाय म्हणून जर कोर्टाच्या मार्फत अशा पद्धतीने आदेश निघालेला असेल की कंपनीच्या नियमावलीत हे बदल करण्यात हवेत, तर ते बदल हे कंपनीला स्वीकारावे लागतात. लॉ बोर्डाने तयार केलेल्या बदलामध्ये परत बदल करण्याचा अधिकार कंपनीकडे नसतो. कंपनीच्या नियमावलीत काही महत्त्वाच्या तरतुदी बदलावयाच्या असतील तर केंद्र सरकारची लेखी संमती देखील घ्यावी लागते. काही तरतुदी अशा असतात की ज्या केंद्र सरकारच्या परवानगीने बदलाव्या लागतात. कंपनी कायदा कलम 31 नुसार ही तरतूद दिलेली आहे. आता ही तरतूद कशी याचे एक उदाहरण पाहूया. समजा एखाद्या सार्वजनिक कंपनीचे खाजगी कंपनीत रूपांतर करायचे, तर हा बदल करत असताना केंद्र सरकारची लेखी परवानगीही घ्यावीच लागते. कंपनीच्या नियमावलीत केला जाणारा बदल हा कंपनीच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच असला पाहिजे आणि कंपनीच्या नियमावलीत केलेला बदल अल्पमतातील सभासदांना हितास बाधक नसावा किंवा बाधा आणणारा नसावा. अल्पमतातील सभासद म्हणजे ज्यांच्याकडे कंपनीचे भाग भांडवल हे अल्प स्वरूपाचे किमान स्वरूपाचे आहे, जास्त भाग भांडवल नाही आहे, ज्यांच्याकडे 51% कमी स्वरूपाचं भाग भांडवल आहे, असे जे भागधारक आहेत त्यांना आपण अल्प भागधारक म्हणूया. तर अशा भागधारकांच्या हिताला बाधक ठरणारा बदल हा कंपनीला करता येत नाही. नियमावलीचा भाग आपण इथेपर्यंत बघितलेला आहे. यानंतर आपण पाहणार आहोत कंपनीचे माहितीपत्रक पुढील व्हिडिओमध्ये. जर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. थँक्यू.